नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन जॉब अपडेट. कंपनीचं नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. हे गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे. एरोस्पेस आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग होतं इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टचे. जे एरोस्पेस ॲप्लिकेशन्स असतात त्याचे इथं मॅन्युफॅक्चरिंग होतं. इथे जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहेत. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, इथे किती पोस्ट अवेलेबल आहेत, हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, कसं अप्लाय करायचं आहे आपण बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काही जरी क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर चला आपण डिटेलमध्ये बघूया की काय जॉब डिटेल्स आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीद्वारा अपडेट आहे. इथे पोस्ट दिलेला आहेत बघू आपण. आणि हे बघा, मेन इम्पॉर्टंट म्हणजे पुणे युनिटसाठी पाहिजे आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे युनिटसाठी पाहिजे आहे हे जॉब ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही ते नक्की अप्लाय करा. पोस्ट बघून घ्या. फर्स्ट पोस्ट आहे इंजिनिअरिंग असिस्टंट. इथे क्वालिफिकेशन पाहिजे आहे बघा, फुल टाइम डिप्लोमा. तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कंप्लीट झालेला हवं. 3 वर्ष ते डिप्लोमाचं कंप्लीट पाहिजे आहे. ॲटलिस्ट तुमचं एज मॅक्झिमम पाहिजे आहे 28 इयर्स. तुमचं जे स्ट्रीम असणार आहे, ब्रांच असणार आहे, मेकॅनिकल आहे आणि ते नंबर ऑफ पोस्ट असणार आहे 6. त्याच्यानंतर इथे सॅलरी सुद्धा दिलेली आहे बघा, 24,500 पासून स्टार्टिंग असणार आहे आणि 90,000 पर्यंत असणार आहे. आणि इथे ॲडिशनली तुम्हाला ॲडिशनल अलाउन्सेस सुद्धा भेटणार आहे. सेकंड आहे बघा इथे टेक्निशियन सी. इथे एज्युकेशन क्रायटेरिया बघा, SSLC प्लस 1 ITI प्लस 1 year apprenticeship और SSLC प्लस 3 year नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट पाहिजे आहे. आणि इथे मॅक्झिमम एज 28 इयर्स असणार आहे. फील्ड असणार आहे बघा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्सचे 4 पोस्ट आहे आणि फिटरचे 6 पोस्ट आहेत. आणि इथे सॅलरी डिटेलमध्ये बघा, 21,500 ते 82,000 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा अलाउन्सेस सुद्धा भेटणार आहे. त्याच्यानंतर आहे थर्ड पोस्ट, ते म्हणजे क्लर्क कम कम्प्युटर ऑपरेटर सी. ग्रॅज्युएशन पाहिजे इथे BCom किंवा BBM मध्ये फुल टाइम झालेलं आणि तुम्हाला इथे नॉलेज इन कम्प्युटर ऑपरेशन सुद्धा हवं आहे. तुमचं नॉलेज पाहिजे आहे कम्प्युटरमध्ये. इथे मॅक्झिमम एज आहे बघा 28 वर्ष आणि पोस्ट हवा आहे 5. सेम इयर 21,500 ते 82,000 आणि अलाउन्सेस सुद्धा भेटणार आहे. त्याच्यानंतर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया की कॅन्डिडेट मस्ट बी सिटिजन ऑफ इंडिया. इंडियाचे सिटिजन पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं एज लिमिट बघायला हवं. त्याच्यानंतर इथे जर कास्टमध्ये येत असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा हवं आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे. आपण ॲज पर बघितलं मेकॅनिकल तुमचं कंप्लीट पाहिजे. जर इंजिनिअरिंग असिस्टंट पाहिजे असेल तर इथे ट्रेनिंग मिनिमम तुम्हाला जनरल OBC कॅन्डिडेटला 60% मार्क हवा आहे आणि SC PWD कॅन्डिडेटला 50% ॲग्रिगेट मार्क्स पाहिजे आहे. त्यानंतर इथे तुमचं जे एज आहे ते मिनिमम एज आहे बघा 18 वर्ष आणि मॅक्सिमम एज आहे 28 वर्ष हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे इंजिनिअरिंग असिस्टंट ट्रेनिंग विल अंडरगो ट्रेनिंग फॉर अ इनिशियल पिरियड ऑफ 6 months सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला इथे ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे आणि स्टिफन सुद्धा भेटली जाणार आहे, म्हणजे पेएबल ट्रेनिंग असणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर टेक्निशियन सीचं सुद्धा सांगितलेलं आहे. एज्युकेशन काय हवं आहे हे पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर इथे क्लर्क कम कम्प्युटरचं सुद्धा सांगितलेलं आहे. BCom BBM झालेला हवं आहे. जनरल OBC कॅन्डिडेट्सला मिनिमम 60% मार्क आणि SC PWDला मिनिमम 50% मार्क सांगितलेले आहेत. आणि एजचे क्रायटेरिया सेम आहे, 18 वर्ष मिनिमम आणि मॅक्सिमम 28 वर्ष हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे एक्सपिरियन्स नाही नील सांगितलेलं आहे. मेथड ऑफ सिलेक्शन असणार आहे रिटन टेस्ट आणि ट्रेड टेस्ट, म्हणजे प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे आणि ते रिटन टेस्ट सुद्धा असणार आहे. ओके, अप्लाय कसं करायचं आहे तर BL वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे फिल फॉर्म करायचा आहे. पूर्ण क्रायटेरिया बघायचा आहे तुमचं बसतोय का. त्याच्यानंतर अप्लाय करताना तुम्ही शुअर करायचं की एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुमचं जे रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये तुमचं बरोबर आहेत का. त्याच्यानंतर इथे रूल्स दिलेले आहेत. रिसेंट कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफर पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर मार्क कार्ड पाहिजे, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ पाहिजे आहे, सगळे सर्टिफिकेट पाहिजे आहे तुमचे इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएशनचे जे काय डिप्लोमाचे असणार आहे, फायनल डिग्रीचे सर्टिफिकेट पाहिजे आहे. ओके,
ऍप्लिकेशन फी सांगितलेली आहे इथे बघा. जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटला इथे 295 फीज असणार आहे. ऍप्लिकेशन फी असणार आहे 250 आणि 18% इथे GST असणार आहे. ओके, हे पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा सांगितलेलं आहे काय काय आहे, तुम्ही नक्की रीड करा अप्लाय करायच्या आधी. त्याच्यानंतर इथे तुम्ही एकदा ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही जरी क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.